ए चिमणे चिमणे नको ना मम्मा पुसू. शंभू करायचा ना शंभू. किती आगाव असेल बरं ना. एक तर काढा येत नाही कसं गोले गोले कर. ठीक आहे. पप्पाला पप्पाला चालेल चालेल. मला घाण वाटतं. माहित नाही जीवताईला आज काय झालं होतं. उठणं लावलं ना तिला रागच येत होता. आणि त्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला ना तेव्हा बराबर ना खेळत बसली होती. नशीब त्या दिवशी तर मॅडम शांत बसल्या नाही तर व्हिडिओ शूट ओके मध्ये झालाच नसता. आता आज पाडवा होता म्हटल्यावर नवऱ्याला उठणं लावून आंघोळ तर घातलीच पाहिजे. तशी अर्धीच दिवाळी ना आम्ही सेलिब्रेट केली. कारण काही गोष्टी ना आपल्या हातामध्ये नसतात. उठणं लावताना गावाकडची ना खूप जास्त मला आठवण येत होती. कारण आम्ही चौघं ना बहिणी भावंड आहोत. 2 भाऊ 2 बहीण. आणि आमच्या सगळ्यांच्या मध्ये दिवाळीचा एवढा उत्साह असायचा ना. आणि आमची मम्मी ना सगळ्यांना उठणं तेल वगैरे लावून ना मोती साबणाने आंघोळ घालून द्यायची. आणि ते दिवाळीचे 4-5 दिवस ना सगळ्यात भारी असायची. दिवाळी तर आता पण सेलिब्रेट होती पण गावासारखी ना अजिबात नाही. कारण गावाकडच्या दिवाळीची ना एक मज्जाच वेगळी असते. सगळ्यांच्या घरी ना फराळाला सुद्धा बोलवतात. तिथं तर कोण विचारत पण नाही. थोडक्यामध्ये तेच गावासारखी दिवाळी ना इकडे अजिबात नसते. पण परंपरा जपण्यासाठी ना सगळेजण जसा होईल ना तसा दिवाळी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. एवढं मात्र खरं ए आता चिमणीचे पप्पा बोलले आम्हाला तर लावलंस पण तुला उठणं कोण लावणं. आधी तर मम्मीच सगळं करायचे पण आता मग चिमणीचे पप्पा बोलले मी आहे ना मीच लावतो ना तुला उठणं. त्यांनी ना मला कधीच नाराज करत नाही. त्यांच्या परीने ना जसं होईल ना तसं सगळं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी. आता सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच ना औषण सुद्धा करायला घेतलं. कारण आजचा दिवस ना खूप जास्त धावपळीचा आहे. जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की आज चिमणीचं जावळ काढायचंय पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. त्याचीच ना थोडीफार शॉपिंग करायला सुद्धा बाहेर जायचंय. मग इथे ना औषण वगैरे करून घेतलं आणि महाराजांच्या ना पाया सुद्धा पडलो बरं का. आणि उगं गिफ्ट मागितलं तर चिमणीच्या पप्पानं सुचायचंच बंद झालं. मीच त्यांना गिफ्टला मनाई केली होती. त्याचं कारण मी नंतर सांगेन तुम्हाला. आता चिमणीच्या पप्पांना ओळून झाल्यानंतर घेतलं आमच्या घरच्या लक्ष्मीला ओळायला. पण आमच्या घरची लक्ष्मी ना लई आगाऊ आहे. म्हणे आधी पाया पड बाई तवाच देते आशीर्वाद. मग काय घरच्या लक्ष्मीला नाराज करून कसं चालतंय बरं. पाया पडले की पण वरी उठाय गेले की मॅडम म्हणत होते अजून पाया पडा अजून पाया पडा. आमची लक्ष्मी जरा चंचलच आहे. भांडे घासले भांडे घासले. पाघे मामा पाघे पाघे तसा नाही घ्यायचा हातात ठेवून घे पाघे. ए हिरोईन धर हात लावा बघ किती नखरे ते जाम आहे धर 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 धर. वाव मम्मा इकडे बा. ए चिमणे नाकात नाही येत असं करायचं. इकडे इकडे हो. मी नाही घेत ये चल.
जे टीव्ही लावायचे टीव्ही लाव गाणे इकडे ना काढा व्हिडिओ पाठी देते ना नाही काढू नका तिनं पाठी देते बसतात पहिले जाऊन तू बस जा साखर भर त्या वाटीत हॅपी बर्थडे टू यू पान सोडून तुझ्या हातात घे लक्षात राहून दे तुझ्या बाबा आयर करतात तू इकडे सर गोटे तुला उलट चांगलं झालं राम राम हे पण देते राम लांबला म्हणू नका जावं काढल्यानंतर ना सगळ्यांनी आणलेले आयरना एकमेकाला देण्याचं काम चालू झालेलं होतं ते असं वाटलंच नव्हतं की चिमणीचं जावं ना एवढं छान निघेल म्हणून पण सगळ्यांनी मिळून ना चिमणीचं जावं काढण्याचा कार्यक्रम ना खूपच छान केला सगळेजण ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना माझ्यासोबत कायमच असतात आणि माझ्या सक्सेसच्या जर्नीमध्ये ना सगळ्यांचा खूपच मोठा ना वाटा आहे आणि आज हा कार्यक्रम करताना ना गावाकडेच असल्यासारखं वाटत होतं सेम आता मी सुद्धा ह्यांचं झाल्यानंतर ना चिमणीच्या आत्तीला आहेर करायला घेतला तशी ही ना चिमणीची आत्ती आणि मामी दोन्ही सुद्धा लागते चिमणीच्या पप्पाची बहीण या नात्याने आत्ती आणि माझ्या भावाची बायको या नात्याने मामी सगळ्यात जास्त हेल्प ना मला तर हिचीच होत कारण चिमणीला सांभाळण्याचं काम ना ह्या मॅडमचंच असतं आणि माझ्या कामामध्ये ना हिचा हात तर कायम असतो खरं तर मला एवढ्या सगळ्या गोष्टी माहित नाहीत पण ह्या चिमणीच्या आत्तीला ना सगळं माहिती असतं माझ्यापेक्षा खूप जास्त लहान आहे ही पण ही खूप जास्त हुशार आहे बरं का मल्टी टॅलेंटेड म्हटलं ना तरी काही हरकत नाही जसे या व्हिडिओमध्ये तिचे हात फास्ट चालत आहेत ना तसेच रिअल लाईफ मध्ये सुद्धा चालतात आता आहेराचा कार्यक्रम तर पूर्ण झालेला होता आणि डेकोरेशन मस्त झालं होतं म्हटलं पाडवा आहे सगळ्यांनी घ्या नवऱ्याला ओवाळून म्हणजे कसं व्हिडिओ शूट करायला बरं पडेल नाही का तसं चिमणीच्या पप्पांना ना मी सकाळीच ओवाळलं होतं पण एवढं छान डेकोरेशन बघून ना पुन्हा ओवाळायला घेतलं आजचा पूर्ण दिवस ना खूप जास्त धावपळीचा गेला पण खूपच छान सुद्धा गेला आणि सगळ्यात मोठं टेन्शन ना मला तर चिमणीच्या जावळाचंच होतं ते सुद्धा ना माझं आज संपलं कसे पडले आज दसरा चिमणे इकडे बघ चला बुर्र गजनी 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 गजनी